तर कामाचा माणूस अशी अजित पवार यांची ओळख होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ही ओळख सार्थ ठरवलेली आहे। शेवटच्या दिवसापर्यंत अजित पवार झटून कामच करत होते। दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरून कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी यांनी। अजित पवारांच्या अपघाताचं वृत्त कळाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांचे चाहते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। कुठून आलात तुम्ही? जळगाव पारोळा। अच्छा, पारोळा एरंडोल मधून आम्ही आलो। आमच्या नेत्याला अखेरचं वंदन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून आम्ही सगळेजण आलेलो आहे। एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धडाडीचा प्रशासनावर पकड असलेला आमचा नेता हरपला। आम्हाला सगळ्यांना काय म्हणून तुमच्या लक्षात राहतील? अजित दादा, आम्ही दिलेलं निवेदन पूर्ण वाचायचे आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यायचं। उत्तर नुसतं देऊन नाही तर त्या क्षणाला अधिकाऱ्यांना फोन लावून आमचं कामं करायची। अजितदादाच्या सांगण्यासारखं काहीच नाही। अजितदादाचं नाव घेतलं तर माणसं डोळ्यातून हसू येते। रात्री 11 वाजेपासून एवढं 200-250 लोक, एवढं टिप्पर, वाळू, सिमेंट, रेती, पाणी, रात्री 11 वाजेपासून आता 6:30 वाजू राहिले। अजितदादांची जी प्रशासनावरती जी पकड होती आणि त्या पकडच्या मार्फत विकासाचं जे येत आहे ना, गंगा व्हायची आणि अजितदादा खरंच डिसिजन मेकर होते आणि महाराष्ट्राला खूप गरज होती अजितदादांची। 282 कोटी रुपये दिला आम्हाला पाण्यासाठी, ड्रेनेजला 60 कोटी रुपये दिला। कामं चालू आहेत आज, लय कामं केली। तुम्ही कुठून आलात? लोगावर दादा सासरवाडी नातं गोतं सगळं सांभाळून अख्ख्या महाराष्ट्राला हिंदुस्थानमध्ये जे दादांचे नातलग आहेत त्या सगळ्याला सांभाळून कुठलाच समाज असा एक त्यांनी जवळ अमुकच समाज करावा असा केला नाही। सगळ्या जाती धर्मांना, मॉमेडन, धनगर, कोळी, माळी सगळ्या समाजाला दादांनी भरभरून दिलं। महाराष्ट्र हा जगात माहीत हो असे बारामती, अमेरिकेत अशी व्यवस्था नाही अशी ह्या बारामतीचं दैवत करून जगाला दाखवून दिलं। कष्टकरी असेल, ह्यातला तरुण शिकला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे, उद्योग व्यवसाय केला पाहिजे। राजकारण हे होत असतं, राजकारणात तरुणाई बाद होऊ नये असा दादांचा पहिल्यापासून एक हे होता। त्यामुळे दादा तरुणांना नेहमी संदेश द्यायचे की तुम्ही शिका आणि शेती करा, नोकरी करा, व्यवसाय करा। मला दादाने फिरवतनं मोठे केलं राजकारणात। मला कळल्यापासून मला डोकं येणं झालं साहेब। अजित पवारांचे चाहते 40 वर्ष एखाद्या नेत्याच्या एकच वादा या घोषणेला अजितदादा म्हणून प्रतिसाद देणं हे दुर्मिळ उदाहरण घडलं त्या अजित पवारांच्या सोबत आणि या त्यांच्या लाडक्या नेत्याला आज हा निरोप द्यावा लागतोय। अतिशय दुर्दैवाची बाब आहे सर्वांसाठी। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंसारी, एबीपी माझा, बारामती। तर आपण हे दृश्य बघतोय, सुप्रिया सुळे काटेवाडीत दाखल झालेले आहेत। आज काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचा पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानला त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तत्पूर्वी सुप्रिया सुळे काटेवाडीत दाखल झाल्यात। तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आज बारामतीमध्ये अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी दाखल होणार आहेत। मोठी गर्दी आजही कार्यकर्त्यांची पाहायला मिळणार आहे। सकाळी 11 वाजता त्यांच्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यात येणार आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी खरं तर काल दुपारपासूनच मोठी गर्दी केलेली होती। काल रात्री जेव्हा अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानला आणण्यात आलेलं होतं तेव्हा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळालेली होती आणि त्याही वेळी सुप्रिया सुळेंनी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केलेली होती की आता तुम्ही जा तुमच्या घरी, सकाळी 10 वाजता आपण पुन्हा एकदा भेटूयात आणि अजित पवारांना शेवटचा निरोप 11 वाजता दिला जाणार आहे। अगदी पार्थ पवार असतील की जय पवार असतील, त्यांनी अगदी भावनावश होऊन शोकाकुल परिस्थितीत या सगळ्या उपस्थितांना, कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं होतं। त्यांच्याही भावना अनावर झालेल्या होत्या आणि त्यानंतर अगदी सांभाळून घरी जा आणि उद्या आपल्या लाडक्या नेत्याला आपल्याला निरोप द्यायचा असं त्यांनी सांगितलेलं होतं। काटेवाडीत सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत। आपण ही दृश्य पाहतोय काटेवाडीतली। काटेवाडी हे अजित पवारांचं निवासस्थान आहे। या परिसरात सुप्रिया सुळे दाखल झाल्यात। आपले प्रतिनिधी वेदांत नेप काटेवाडीतून आपल्या सोबत आहेत। वेदांत, सुप्रिया सुळे दाखल झाल्यात। पवार कुटुंबातील इतर कोणते सदस्य काटेवाडीत आलेले आहेत?
ज्या प्रकारे आपण दृश्यांमध्ये बघतोय, अगदी 2 मिनिटापूर्वी सूर्यास्त काठेवाडीचे जे पवार फार्म आहे, जे अजित पवारांचं घर आहे, निवासस्थान आहे, तिथे दाखल झालेले आहेत. आणि जी माहिती मिळते थोड्याच वेळात अजित पवारांचं पार्थिव याच त्यांच्या निवासस्थानी येणार आहे, जिथे मोठ्या संख्येनं आपण बघतोय कार्यकर्त्यांची गर्दी होती, नेत्यांची गर्दी होती आणि पवार कुटुंबीय सुद्धा इथे येणार असल्याची माहिती मिळते. एका मागे एक नेते सुद्धा इथे येत आहेत आणि इथे आपण बघतोय की पवार कुटुंबीय हे याच अजित पवारांच्या निवासस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळत. कारण सध्या आपण बघितलं तर इथे आपण बघतो युगेंद्र पवार हे आलेले आहेत. युगेंद्र पवार आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि एका मागे एक जे अंत्यदर्शनासाठी काही वेळ अजित पवारांचे पार्थिव ठेवलं गेलं आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा गदिमा सभागृह इथून निघेल आणि पुढे विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये पुन्हा एकदा अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल. कारण अनेक नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने विद्या प्रतिष्ठानचे जमतात आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठान संकुलातच अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. मात्र सध्या आपण बघतोय दृश्यांमध्ये पवार कुटुंबीय हे अजित पवारांचं जे काठेवाडीमधील घर आहे तिथे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. काही नेते आहेत, नवीन मुल्ला आपण बघितले, काही नेते आहेत, काही प्रवक्ते आहेत. हे एकामागे एक आपल्याला या काठेवाडीतील त्यांच्या निवासस्थानी आलेले पाहायला मिळतात. तिथे तयारी ही पूर्ण झालेली आहे. इथे अंत्यदर्शनाला आपण बघितलं तर काठेवाडीतील जे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा इथे मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. नक्कीच आपण दृश्यांमध्ये बघत होतो युगेंद्र पवार त्यांच्या पत्नीसह आणि आईसह काटेवाडीत दाखल झालेले आहेत. सुप्रिया सुळे देखील दाखल झालेले आहेत. पवार कुटुंबीय आता काटेवाडीत पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच पक्षातले इतर महत्त्वाचे नेते पदाधिकारी देखील काटेवाडीत येत आहेत. ग्रामस्थ जमलेले आहेत. काही वेळातच अजित पवारांचं अंत्यदर्शन काटेवाडीमध्ये केलं जाणार आहे किंवा अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव काटेवाडीत आणलं जाईल आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानला त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे शासकीय इतमामात अजितदादांना आज निरोप दिला जातोय. अजितदादांसाठी काटेवाडी किंवा हा बारामतीचा संपूर्ण परिसर अत्यंत प्रिय होता. यातला कोपरा अजित पवारांसाठी महत्त्वाचा होता, ओळखीचा होता. त्यांची ती कर्मभूमी होती आणि तिथेच त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर आपण ही दृश्य बघतोय, काटेवाडीतली ही दृश्य आहेत. ग्रामस्थ मोठ्या संख्येनं काटेवाडीकडे यायला लागलेले आहेत. आबालवृद्ध, महिला, पुरुष सगळेच जण, सगळ्याच वयोगटातली लोक अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी काटेवाडीत जमा होत आहेत. कालही आपण पाहिलं होतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अश्रू होते, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, चेहऱ्यावर शोककळा पसरलेली होती आणि आजही ती स्थिती आहे. प्रत्येक बारामतीकर रडतोय. प्रत्येकाच्यासाठी त्यांच्या घरातला व्यक्ती गेल्याचं दुःख आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.